तर राज्यातल्या आणि मुंबईतल्या पावसाच्या बातम्या बघत असतानाच आम्ही सकाळपासून सांगतोय की मुंबईमध्ये पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. का महत्त्वाचे आहेत बघा, या दृश्यांमधून तुम्हाला या मॅपवर लक्षात येईल. पूर्ण मुंबई रायगड या भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ढग अक्षरशः या ठिकाणी जमलेले दिसतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. हा संपूर्ण परिसर आहे महाराष्ट्रातला किनारपट्टीचा भाग. मुंबई कोकण या भागामध्ये विशेषतः रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढचे काही तास आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढग जमलेले आहेत. पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत आणि समुद्राला भरती असल्यामुळे जे सखल भाग आहेत तिथे पाणी साचण्याची ही शक्यता आहे. या मॅपवर स्पष्ट दिसते मुंबई आणि किनारपट्टीच्या भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात इथे ढग जमलेले आहेत, त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच सकाळपासून आम्ही सुद्धा सांगतोय की पुढचे काही तास सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये अजूनही पाऊस जोरदार बरसतोय. या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसेल आपल्याला या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढग साचलेले आहेत आणि पाऊस जोरदार बरसतोय. सध्या मुंबईमध्ये समुद्राला भरती आलेली आहे आणि त्यामुळेच भरती असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. मुंबईतली ही सध्याची दृश्य आपण बघतोय. या मॅपमध्ये स्पष्ट आपल्याला दिसतंय कशा पद्धतीने इथे ढग दाटून आलेले आहेत आणि हा संपूर्ण पट्टा जो आहे किनारपट्टीचा भाग आहे. इथे मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आत्ताही मोठ्या प्रमाणात पाऊस या भागामध्ये बरसताना आपल्याला दिसतोय. मोठ्या प्रमाणात पाऊस इथे बरसतोय आणि या आधी सुद्धा हवामान खात्यानं मुंबई आणि आसपासच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार असल्याचे अंदाज वर्तवला होता. रेड अलर्ट या भागामध्ये जारी करण्यात आला होता.